आज या ठिकाणी आम्ही शरदचंद्र पवार गट तसेच महाआघाडीच्या वतीने कृत्रिम इंधन टंचाई तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि तुम्ही बघत आहात की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत। लोकांच्या मनात प्रचंड रोष महागाईच्या विरोधात आहे आणि ही जी कृत्रिम महागाई इंधन टंचाई झाली आहे, ह्या इंधन टंचाईवरती लवकरात लवकर मोदी सरकारने तोडगा काढावा ही ह्या ठिकाणी आम्ही यासाठीच आणि लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत। आम्हाला आशा होती, मोदी सरकारला लोकांनी निवडून दिलं आणि आम्हाला देखील आशा होती की ज्या पद्धतीने मोदीजी परराष्ट्रात जाऊन आपल्या इव्हणबाजी करतात आणि आपल्या देशाचे प्रश्न मांडतात की नाही तो एक शंकाच आहे, परंतु ते ज्या पद्धतीने वागतात, ते मेलोडींजवळ जाऊन त्यांनी मेलोडीचे चॉकलेट वाढले आणि खरोखरच त्यांनी भारताच्या जनतेच्या हातात चॉकलेटच या ठिकाणी दिलेलं आहे। हेच मी या ठिकाणी म्हणेल, त्यांचे परराष्ट्र धोरण सपशेल फेल ठरलेलं आहे। रशियातून स्वस्त तेल मिळत असताना आमच्या देशात का म्हणून महागाईचं इंधन आणि इंधन टंचाई या ठिकाणी होते, त्याविषयी आम्ही रस्त्यावरती उतरलेले आहोत। लवकरात लवकर जर ही महागाई आटोक्यात नाही आली तर तीव्र आंदोलन यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून या ठिकाणी करेल।